मित्रांनो, ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते तो म्हणजे पाऊस. काल रात्री चांगला पाऊस पडलाय आमच्या गावामध्ये, आमच्या एरियामध्ये. आणि खूप काही शेतीची कामं राहिले होते, ते सुरू होतील. असाच पाऊस आणखी 2-3 पाऊस पाहिजेत, जेणेकरून कोणाचे पेरण्या वगैरे आहेत ते होऊन जातील. आणि खरंच पाऊस शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आता पाऊस पडलं तर हिरवं हिरवं वाटते, नाहीतर आणखी पाऊस डिले झाला असता तर पेरण्या आणखी लेट झाल्या असत्या, खूप काही क्रायसिस झालं असतं. आणि शेतकऱ्याचं जीवन हे मेहनत आणि निसर्ग या दोघांवर डिपेंड असतं. मेहनत किती आहे या निसर्गाची साथ नसेल तर त्या मेहनतीला अर्थच नाही. त्यामुळं खरंच मी खूप खुश आहे, जेणेकरून पाऊस पडला. आणि होप असा आणखी 1-2 पाऊस पडतील आणि आमच्या पेरण्या जे राहिल्यात पेरण्या सुखरूप चांगल्या होतील. आणि दुसरं एक सांगतोय, पाऊस पडो काही पडो, चारा मला घ्यावाच लागणार आहे. आता खूप पावसात चांगला आहे, पण पावसात चारा घेण्यामध्ये हे बघा पूर्ण चिखलानं पाय भरतात, मुंग्या लागल्यात, मुंग्या पायावर गेल्यात. हे एक थोडंसं होतं, परंतु पाऊस खूप गरजेचा आहे, हे चालत राहील. आणि यासाठीच मुरघास म्हणत होतो मी. मुरघास जर का केला असता मी तर ही आता चारा घ्यायची गरज पण भासली नसती. आणि मुरघासावर मी काम करतोय. आता कसं आहे, जास्त मॉइश्चर असल्यामुळे आता मुरघास घेऊ शकत नाही, परंतु आता थोडंसं 1-2 महिने थांबावंच लागेल मला आता, कारण की कसं मॉइश्चर खूप जास्त आहे आता. आणि आता का मुरघास केलं तर मुरघासला चांगली मुरघास राहणार नाही. आणि आपण एखादं प्रोजेक्ट जीव लावून करतो, त्याच्यामध्ये काही सक्सेसफुल होत नसेल तर काय म्हणतात की अरे जाऊ दे रे, आपलं जे आहे आधीच चालू दे, नवीन कशाला प्रयोग करतोय. त्यामुळं मला असा प्रयोग करायचा जे सक्सेसफुल व्हावं. मुरघास करणार आहे तर चांगलीच मुरघास करणार आहे, त्याला बुरशी वगैरे लागू नाही याची पण काळजी घेणार आहे. त्यामुळं मी आताच करणार नाही, सध्या 1 महिना थांबतोच. हे पावसाळा होऊ द्या, पावसाळा झाल्यानंतर किंवा हे बाटूक निसू द्या, बाटूक निसल्यानंतर विचार करूत. तर मुरघासचा व्हिडिओ नक्की चॅनलला येईल, त्यामुळे चॅनलला फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.